एसआईआर प्रक्रिया के लिए नागरिक करें सहयोग, मुख्य अधिकारी राहुल परिहार की अपील। नगर परिषद वाना डोंगरी के मुख्य अधिकारी राहुल परिहार ने नागरिकों से अपील की है कि वे एसआईआर स्पेशल इंटेंसिव रिवीजन प्रक्रिया के तहत आवश्यक दस्तावेज समय पर प्रस्तुत कर प्रशासन को सहयोग करें। उन्होंने बताया कि मतदाता सूची के अद्यतन, त्रुटि रहित और अधिक सटीक बनाने के उद्देश्य से ये विशेष प्रक्रिया चलाई जा रही है। सभी पात्र नागरिकों को अपनी जानकारी की जांच कर आवश्यक संशोधन, नाम दर्ज कराने अथवा अन्य आवश्यक कार्यवाही समय पर पूरी करनी चाहिए। मुख्य अधिकारी परिहार ने कहा कि नागरिक किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करें और केवल अधिकृत स्रोतों से प्राप्त जानकारी के आधार पर ही अपनी प्रक्रिया पूरी करें। उन्होंने सभी नागरिकों से लोकतांत्रिक प्रक्रिया को मजबूत बनाने के लिए प्रशासन के साथ सक्रिय सहयोग करने का आग्रह किया। सही और अद्यतन मतदाता सूची लोकतंत्र की मजबूती के आधार है, इसलिए सभी नागरिक एसआईआर स्पेशल इंटेंसिव रिवीजन प्रक्रिया में बढ़ चढ़कर भाग ले और आवश्यक दस्तावेज समय पर जमा करें। सीओ मिस्टर राहुल परिहार, मुख्य अधिकारी नगर परिषद वाना डोंगरी हिंगणा। नमस्कार, मी राहुल भरतसिंग परिहार, मुख्य अधिकारी नगर परिषद वाना डोंगरी, जिल्हा नागपूर येथून आहे। सध्या भारत निवडणूक आयोगाने एसआयआर जे चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमध्ये सद्यस्थितीत आपण मॅपिंगची प्रक्रिया करत आहोत। वाना डोंगरी शहर हे खूप मोठं असल्यामुळे मॅपिंगची प्रक्रिया खूप मोठी आहे, किचकट आहे, कारण बराच भाग असा आहे की जिथे स्थलांतरित लोकांची संख्या खूप जास्त आहे। परंतु आपल्याला हे सर्व मॅपिंग कंपल्सरी कंप्लीट करणं आवश्यक असल्याने मी सर्वच नागरिकांना विनंती आणि आवाहनही करतो की नगर परिषदेला संपर्क करून किंवा आपल्या संबंधित BLOशी संपर्क करून आपण तात्काळ आपली मॅपिंग करून घ्यावी, जेणेकरून 20 तारखेला जे एसआयआर सुरू होणार आहे त्यामध्ये ज्या अडचणी निर्माण होतील, आपल्याला सुनावणीसाठी यावं लागेल किंवा आपल्याला त्याबाबत कळवण्यात येईल, नंतर मग ते पुन्हा पुरावे द्यावे लागतील। त्यापेक्षा जर एसआयआरमध्ये प्री मॅपिंग आपण करून घेतली तर आपला तो त्रास नगर परिषदचाही वाचेल आणि आपला स्वतःचाही वाचेल। त्यामुळे सर्व नागरिकांना मी याद्वारे हीच विनंती करतो की आपण आपल्या नगर परिषद कार्यालयाशी किंवा संबंधित BLOशी संपर्क करून एसआयआरची मॅपिंगची प्रक्रिया कंप्लीट करून घ्यावी। त्यासाठी आपल्याला सिंपल किंवा प्रोजनी असे 2 प्रकार आहेत। सिंपल मॅपिंगमध्ये आपण आपला 2002 पूर्वीचा पुरावा दिला तर आपली मॅपिंग होऊन जाते, आणि जर 2002 पूर्वीचा पुरावा स्वतःचा नसेल तर प्रोजनी मॅपिंगमध्ये आपण आपल्या आई, आपले वडील यांचा जर वडील आणि आजोबा यांचे जर पुरावे दिले तर आपलं मॅपिंग होऊन जाईल, आणि जेणेकरून आपल्याला जेव्हा एसआयआर सुरू होईल तेव्हा होणारा त्रास टाळता येईल आणि भविष्याची मतदार यादी तयार होईल, त्यामध्ये आपले नाव निश्चितपणे असेल। त्यामुळे सर्वांना तेच आवाहन करतो की आपली मॅपिंग तात्काळ करून घेण्यात यावी। धन्यवाद।